हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 9 जानेवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे. तर 9 जानेवारी 2026. तर भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहरे 2025च्या अहवालानुसार महिलांसाठी करिअर आणि जीवनशैलीसाठी देशातील पहिल्या 5 शहरांमध्ये पुणे 3ऱ्या क्रमांकावर आणि मुंबई 5व्या क्रमांकावर आहे. पुढे पाहूया. VLSI सोसायटी ऑफ इंडियाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय पी भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुढे पाहूया. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 3 दिवसीय इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट 2026 आयोजित केले जाईल. पुढे पाहूया. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय रेंजलँड्स व पशुधन वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. पुढे पाहूया. पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्ड PRBची पहिली बैठक जानेवारी 2026 मध्ये मुंबई येथे झाली. पुढे पाहूया. संयुक्त अरब अमिरातीचे संशोधक मैत्री संशोधक केंद्रात भारताच्या 45व्या अंटार्क्टिक मोहिमेत सामील झाले आहे. दिल्ली सरकारने मानवी रेबीजला एक नोटिफायबल आजार म्हणून घोषित केलेले आहे. पुढे पाहूया. भारतीय शास्त्रज्ञांनी पहिले सुपर कम्प्युटर चालित सिम्युलेशन विकसित केलेले आहे. 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो, जो 1915 मध्ये महात्मा गांधीजींच्या दक्षिण अमेरिकेतून भारतात परतण्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. पुढे पाहूया. भरतनाट्यम नृत्यांगना उर्मिला सत्यनारायणन यांना चेन्नई संगीत अकादमीने नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 प्रदान केलेला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भूतान देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत सामंजस्य करार केला आहे. तर भूतानची राजधानी आहे थिम्पू आणि चलन आहे नगुलत्रुम. पुढे पाहूया. IIT मद्रास भारतीय तंत्रज्ञान संस्थेने ग्लोबल रिसर्च फाउंडेशन सुरू केलेले आहे. भारताने नुकतेच चीन देशाच्या नागरिकांसाठी नवीन बिझनेस व्हिसा सुरू केलेला आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात दृष्टीबाधित लोकांसाठी पहिली ब्रेल लायब्ररी उघडण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. पेरू देशातील ॲमेझॉनच्या डंकविरहित मधमाशांना जगातील पहिला कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. पेरूची राजधानी आहे लिमा. भारताची आयुष प्रणाली ओमान आणि न्यूझीलंड देशांसोबतच्या द्विपक्षीय व्यापार करारांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. नुकतेच पाकिस्तान देशाने तैमूर एअर लॉन्च क्रूज मिसाईलची चाचणी केली आहे. मिसाईलची रेंज 600 किलोमीटर इतके आहे. पुढे पाहूया. नुकताच पृथ्वी परिवलन दिवस 8 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला आहे. याचा उद्देश आहे पृथ्वीच्या परिवलन गतीचे महत्त्व अधोरेखित करणे व फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ लिओन फुको यांच्या 1851 मधील ऐतिहासिक पेंडुलम प्रयोगाचे स्मरण करणे हा आहे. 8 जानेवारी 2026 रोजी या प्रयोगाचा 175वा वर्धापन दिन साजरा केला. नुकताच जगातील पहिला बायो बिटुमेन उत्पादक देश भारत बनणार आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.